की एका दिवशी की चला आज तुम्हाला हे घर सोडावं लागेल, कारण त्या लोकांना ते कलर करायचं होतं. माझे डोळे भरून येत आहेत आणि मला कळत नाही आहे मला ते हे सांगायचं आहे की नाही सांगायचं. काढायला सुरुवात केली आणि नंतर असं समजलं की लोकांना देऊन आपल्याकडे फारसे पैसे उरतच नाही आहेत आणि आपण आपल्याला हवं आहे तसं पण आता घर बांधू शकत नाही आहे. आणि संध्याकाळी माझे आजोबा न्यायला आले मला. ते 10-15 किलोमीटर सायकल मारत आले होते फक्त मला न्यायसाठी. ॲक्च्युली ना खूप हिंमत करून मी हा ब्लॉग शूट करते आज. मला माहीत नाही आहे मी हा का शूट करते आहे, का पोस्ट करते आहे. लाईफ इज लाईक अ पिक्चर. आणि मला वाटतं की माझी स्टोरी ही काही ह्याच्यावरती एखादा सिनेमा बनवला तर तो नक्की हिट जाईल. कारण आत्तापर्यंत मी ज्या गोष्टीमधून गेली लिटरली तो ब्लॉकबस्टरच होईल. आणि मला असं वाटतं की वाय नॉट की आपण आपली स्टोरी शेअर करू, इवन तो आपल्याकडे इतकं छान प्लॅटफॉर्म आहे तर मला सांगायचं असं आहे, एक जरी व्यक्ती इन्स्पायर झाली या स्टोरीतून तरी मी जिंकले. आणि मला माहीत नाही आहे मी सुरुवात कुठून करायची, काय करायची, तरी पण आज मी ही गट्स केलेले आहेत की चला आज मला हा ब्लॉग शूट करायचा आहे म्हणून. सो स्टे ट्यून. आय जस्ट वॉन्ट टू मला माझं आयुष्याचं पुस्तक ओपन करायचं आहे आणि एक छान अशी सुंदर गोष्ट मला तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करायची. सो स्टोरी सुरू होते माझ्या लहानपणापासून. माझ्या एकटीची नसून ही माझ्या पूर्ण कुटुंबाची गोष्ट आहे. माझे डोळे भरून येत आहेत आणि मला कळत नाही आहे मला ते हे सांगायचं आहे की नाही सांगायचं. तर ही स्टोरी सुरू होते साल 2000 पासून. याची गोष्ट अशी की माणूस रावाचा रंक झाला की जो त्रास होतो ना तो काही वेगळाच असतो. म्हणजे एखाद्या वेळेस माणूस गरिबीतून श्रीमंतीकडे गेला तर ती लाईफ त्याला इवन तो थोडी मोटिवेट करते, इन्स्पायर करते की चला आपण हे कमवलं. पण एखादी गोष्ट आपण गमावली आणि एका रात्रीत आपलं आयुष्य बदललं की ते आयुष्य काय असतं हे मला तुम्हाला दाखवायचं. आय एम फ्रॉम वेल मॅनर्ड होम. आणि मग चांगलं चाललं होतं, सगळं चांगलं होतं. आजोबा पोलीस होते, रिटायर झाले होते, त्यांची पेन्शन येत होती आणि सगळं चांगलं चालू होतं. घरामध्ये आम्ही 5 लोक होतो, मी, माझा भाऊ, आजी आजोबा आणि आईवडील. हे असं छान असं आमचं कुटुंब होतं. एका माणसाची चूक सगळ्या घराला कशी सफर करायला लावू शकते. एका माणसाची चूक सगळ्या घराला कशी सफर करायला लावू शकते. माझे वडील त्यांचं काम करत होते आणि करत असतानाच न जाणे त्यांच्या डोक्यामध्ये कोणीही कूळ घातलं. त्यावेळी फायनान्सचं नवीन काहीतरी आलं होतं आणि त्यांनी खूप साऱ्या लोकांचे पैसे त्याच्यामध्ये लावले. आता लावले पण त्यांनी ज्या कंपनीमध्ये ते पैसे लावले ती कंपनीवाले लोक फरार झाले पैसे घेऊन. आणि इवन तो ही सिच्युएशन आली की सगळे लोक ते पैसे मागायला आमच्या घरी येऊ लागले. आता सिच्युएशन अशी होती की तिला हँडल करणं भाग होतं. अशी वेळ आली की बाबा चला आता आपण ह्या लोकांचे पैसे तर द्यायलाच हवे, तर काय करायचं. मग सो काही लोक पैसे मागतायत, आपण त्यांचे घेतले तर आपण त्यांचं देणं भाग पाडतो, हे माझ्या आजी आजोबांचं म्हणणं होतं. सो त्यांनी असं ठरवलं की त्यांची आयुष्यभराची पुंजी एकत्र करून त्यांनी जे स्वतःचं घर बनवलं आहे ते विकणार आहे आणि त्यांच्या मुलाचं सगळं कर्ज ते नील करणार आहे. डिसिजन इथंपर्यंत आला, आम्हाला काहीच कळत नव्हतं, आम्ही लहान होतो. इवन दो ज्या प्रॉपर्टीची किंमत लाखोंमध्ये होती ती फक्त 5-6 लाखांमध्ये विकली गेली. का तर झालं काही टाईम स्पॅन देण्यात आला होता आम्हाला की ह्या तारखेनंतर आम्हाला हे घर सोडायचं आहे. पण आय डोंट नो व्हॉट हॅपन. आणि असं कळलं की आम्हाला की एका दिवशी की चला आज तुम्हाला हे घर सोडावं लागेल, कारण त्या लोकांना ते कलर करायचं होतं. सो आम्ही त्या दिवशीच आम्हाला समजलं की चला आम्हाला सोडायचं आहे. तर आम्ही सगळं पॅकिंग वगैरे केलं. दुसरीकडेच तिथेच जवळ आमचा प्लॉट होता आणि तिथे फक्त 2 दुकानचे गाळे होते. सो वी थॉट, आम्हाला माहीत नव्हतं आता कुठं जायचं, काय करायचं, कारण आम्ही काहीच प्लॅनिंगमध्ये नव्हतो. मग असं ठरलं की चला आपण तिथं जाऊन राहू आणि तिथं आपलं नवीन घर बनवू उरलेल्या पैशामधून. तर मग तिथं नवीन घराचं ते पण चांगलं बांधायचं म्हणून पाया काढायला सुरुवात केली आणि आम्ही लिटरली 8-10 दिवस त्या दुकानगाळ्यांमध्ये राहिलो. पाया काढायला सुरुवात केली आणि नंतर असं समजलं की लोकांना देऊन आपल्याकडे फारसे पैसे उरतच नाही आहेत आणि आपण आपल्याला हवं आहे तसं पण आता घर बांधू शकत नाही आहे. सो आता आम्ही हा निर्णय घेतला की चला राहण्यापुरतं तरी घर बांधूयात. आणि म्हणून आम्ही घर बनवलं, एक साधंसं घर बनवलं, 2-3 खोल्या ओळीने बांधून घेतलं. आणि मग सुरू झाली आयुष्याची खरी कहाणी. लिटरली मी
त्यानंतर काही दिवसातच माझ्या वडिलांना पण हे गिल्ट आलं की चला आपल्यामुळे आई वडिलांचं आपलं नुकसान झालं, माहीत नाही जे काय असेल ते, आणि ते बाहेरच्या गावाला राहायला गेले. बाहेरच्या गावी गेल्यानंतर आमच्या आजी आजोबांनी आम्हाला लहानाचं मोठं केलं. आमचं स्कूलिंग चालू होतं आणि आजी आजोबा आमचा सगळा खर्च बघत होते, कुठलीही अपेक्षा आणि स्वार्थ न ठेवता. दिवसामागून दिवस जात होते, वडील जवळ नव्हते आमचे, आणि असंच लाईफ इज गोईंग ऑन. लिटरली मला हे शूट करताना फार त्रास होतो, पण इट्स ओके. छान चालू होतं, म्हणजे चालू होतं, लिटरली चालू होतं. आता एकच होतं की चला आपल्याला काहीतरी करून दाखवायचं. हे अगदी माझ्या वयाच्या 14व्या 12व्या 10व्या ते 12व्या वर्षापासून मनामध्ये बिंबलं होतं की चला आपल्यामुळं जे यांचं गेलं ते यांना परत मिळवून द्यायचं आपल्याला. किंवा 4थी-5वीला असतानाची गोष्ट आहे. स्कूलमध्ये आमच्या ट्रिप होती आणि ट्रिपमध्ये असताना सगळ्यांचे वडील त्यांना सोडायला येतात, असं आपण पाहिलेलं आहे. पण लिटरली त्यावेळी मला सोडायलाच कोण नव्हतं. सो घरातल्यांनी असा निर्णय घेतला की चला आपण हिला रिक्षाने सकाळी पाठवून देऊ आणि संध्याकाळी माझे आजोबा न्यायला आले मला. ते 10-15 किलोमीटर सायकल मारत आले होते फक्त मला न्यायसाठी. आज ते नाही आहेत आमच्यामध्ये. असंच हळूहळू मोठे होत गेलो आणि मग आता आली 10th एक्झाम. 10th एक्झाममध्ये पण सगळ्यांचे वडील सोडायला येतात. पेपर असतो आपल्या मुलांचा, पण ॲट दॅट टाईम वी डोंट हॅव एनीवन की असं ते चित्र बघून ना एक्झाम हॉलच्या बाहेरचं फार वाईट वाटत होतं की यार आपण हे मिस करतो, बट इट्स ओके. मे बी त्या गोष्टींनीच आज इतकं स्ट्रॉंग पर्सनॅलिटी जी बनली आहे ती त्या गोष्टींनीच बनली. त्यानंतर नवीन कॉलेज स्टार्ट झालं. अभ्यासामध्ये मी फारच म्हणजे मी मन लावून अभ्यास केला, कारण आय नो की मला हे सगळं बदलायचं आहे. आय वॉन्ट टू चेंज एव्हरीथिंग, आणि मला हे बदलायचंच होतं. बाय हुक और बाय क्रूक मला माझ्या आजी आजोबांना सगळं मिळवून द्यायचं होतं जे त्यांनी लॉस केलं. कॉलेजला गेले, डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं मी. तो पण फॉर्म भरायला चुकला आणि चुकीचं कॉलेज, जास्ती मार्क असून पण मला चुकीचं कॉलेज मिळालं आणि मला ते TFWSमधून पण ॲडमिशन नाही मिळालं, पण इट्स ओके. त्यावेळी पण कॉलेजची फीज मे बी 25-30 हजार होती पर इयर. असे 3 वर्ष असतात डिप्लोमाचे. तर असं आमच्याकडे काही इन्कम सोर्स नव्हतं की जे त्यावेळी इतकी फीज भरता येईल. त्यामुळं आजी आणि आजोबांनी खूप म्हणजे काही लोकांकडून पैसे घेतले माझ्या शिक्षणासाठी. खूप काही गोष्टी स्वतःच्या विकल्या, मोडल्या, असं खूप काही घडलं आणि डिप्लोमा हा स्टार्ट झाला. ॲट द एंड ऑफ द डे डिप्लोमाला मी टॉपर आले, पहिली आले डिप्लोमा कॉलेजमध्ये, आणि त्याच्यावरून मी दुसरीकडे ॲडमिशन घेतली. या सगळ्या संघर्षामध्ये एक गोष्ट कळते की आपण जी आपल्यावरती वाईट परिस्थिती येते त्या परिस्थितीतून आपण आपलं कुटुंब जितकं एकत्र जवळ येतो ते कोणत्याच गोष्टीने येऊ शकत नाही. आणि ह्या गोष्टींमुळे आज आम्ही इतके इमोशनली एकमेकांसोबत अटॅच आहोत की बास. मला असं वाटतं की आता मला माझ्या घरातल्यांना आयुष्यातली सगळ्यात बेस्टमधली बेस्ट गोष्ट द्यायची आहे, कारण ते डिझर्व करतात. कारण जर त्यांनी मला शिकवलं नसतं, त्यांनी माझ्यासाठी सॅक्रिफाईस केलं नसतं, त्यावेळेला त्यांनी सगळ्यांकडे माझ्यासाठी पैसे मागितले नसते, व्याजाने घेतले नसते, काय केलं ते केलं नसतं, तर आज मी पण इथं बसले नसते आणि लाईफ आम्ही आत्ता जी पाहतोय ती पाहिली नसती. पण कॉलेज लाईफ ही सुद्धा मला तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल. तर स्कूलिंगमध्ये ह्या गोष्टी घडत होत्या साईड बाय साईड. इतकं काहीच कळत नव्हतं काय चाललं आहे आयुष्यात, काय नाही. फक्त इतकंच माहीत होतं की चला आपल्याला शिकून मोठं व्हायचं आहे, काहीतरी करून दाखवायचं आहे, आणि ही जी काही वेळ आपल्या कुटुंबावरती आली ती बदलून दाखवायची. सांगायची गोष्ट अशी की ज्यावेळी तुमच्याकडे पैसा असतो त्यावेळी पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा फार वेगळा असतो, आणि जर तुम्ही काही गमावलं तर आता पाहणारे लोक ते तुमच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत असतात. ते पहिल्या इतकी किंमत तुम्हाला नाही देत. देवर लाईक की आता यांचं संपलं, आता नाही कोण विचारत. इव्हन त्यावेळी माझ्या आजोबांना असेल फक्त 13 की 15 हजार पेन्शन होती, आणि त्या पेन्शनमध्ये आमच्या घराचा खर्च, आमच्या
माझा कॉलेजचा खर्च, माझ्या भावाचा कॉलेजचा खर्च, बाकीचे काही आमचे खर्च असतील, कपडा लत्ता खाणं पिणं सगळं काही चाललं होतं. त्या पैशात सगळं काही मॅनेज करायचं होतं. देव जाणे कसं मॅनेज केलं, काय केलं आणि काय नाही केलं.